आज आमचा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीकडनं सेवा पंधरवाडा असा उपक्रम साजरा होत आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सामाजिक असे प्रबोधनपर अनेक कार्यक्रम होत आहेत आणि त्यात हा एक प्रकार त्याच्यातला हा एक उपक्रम आहे की जेणेकरून आजच्या कार्यक्रमामध्ये मी अनेक क्षेत्रातील विविध क्षेत्रातील मग शिक्षण असेल, समाजसेवा असेल, विज्ञान असेल आणि कला असेल या सगळ्या क्षेत्रामधले जे नामवंत व्यक्ती आहेत त्यांचा सत्कार आज या निमित्ताने ठेवला होता। त्याचबरोबर दिव्यांगांचा सत्कार देखील इथं आपण ठेवलेला होता या कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये आमचे प्रमुख अतिथी म्हणून किशोरजी शेवाळे शहर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ते आज आलेले होते आणि त्यांच्या हस्ते या सगळ्या सत्कार मूर्तींचा सत्कार झाला, दिव्यांगांचा देखील सत्कार झाला। त्यानंतर जे आपल्याला दैनंदिन सेवा देतात, रोजच्या जीवनामध्ये आपलं जीवन सुकर करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतात, तर ते लोक म्हणजे आपले पेपरवाले, घंटा गाडीवाले, आपले लाईनमन असो, आपले ऑटो रिक्षावाले असो, आपले भाजीवाले भैया असो, आपले पोस्टमन असो, हे सगळे जण आपले जीवन सुकर करण्याला मदत करतात आणि मला असं वाटत होतं की निश्चितपणे ह्यांचं कार्य देखील प्रामाणिकपणे हे आपल्या तत्परतेने करतात आणि आज म्हणूनच आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो। त्यांचा देखील सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते आम्ही ठेवलेला होता आणि त्यानंतर ज्या महिला आज आता सध्या नवरात्र चालू आहे आणि ह्या नवरात्रीच्या निमित्ताने नारी शक्तीचा सन्मान, स्त्री शक्तीचा सन्मान, यत्र नारी असत पूज्यते रमन्ते तत्र देवता या नियमानुसार, ह्या तत्वानुसार आपण इथे नारी सन्मान म्हणून आपल्या परिसरातील ज्या लघु उद्योजिका महिला आहेत, ज्या खरोखर मनापासून धडपड करतात, प्रामाणिक प्रयत्न करतात, स्वकर्तृत्वाने पुढे जाण्याचा आणि उद्योग जगतामध्ये आपला पाया भक्कम रोवण्याचा प्रयत्न, त्यांची धडपड चालू असते आणि आपल्या कुटुंबाला पुढे आणण्यासाठी हे कष्ट, हे परिश्रम ते घेत असतात आणि त्यांच्या ह्या कर्तृत्वाचा सन्मान करावा आणि त्यांना सलाम करावा, या निमित्ताने त्यांचं वंदन करावं अशी माझ्या मनात भावना होती। त्यामुळे प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांचा देखील सन्मान करण्यात आलेला आहे। ज्याप्रमाणे उद्योग जगतातले अग्रेसर असे उद्योजक, त्याचप्रमाणे कला जगतातले चांगले गायक, समाजसेवेतलं अनेक कर्तृत्व गाजवलेल्या आमच्या ताई, ह्या सगळ्यांचा सत्कार केला। त्याचप्रमाणे लघु उद्योजिकांचा केला, सेवादूतांचा केला, दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला आणि हा मानवतेने भरलेला हा जो कार्यक्रम, सत्कार सोहळा, कौतुक सोहळा आज इथं संपन्न झालेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने सेवा पंधरवडा अंतर्गत मला ही संधी दिलेली आहे कार्यक्रमाची। मी खरोखर त्यांचंही देखील खूप खूप आभार मानते पक्षाचं की मला ही संधी दिली। मला यात खरंच आनंद वाटतो आणि शहर जिल्हा अध्यक्ष जे आहेत ते वेळात वेळ काढून इथं आले, त्यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि याबद्दल मला खरोखर मनस्वी आनंद आहे।